खोक्यांसाठी हा राबवतो, संकटात पाय लावणी परराज्यात हा लपतो, गद्दारांचा नाथ हा एकच बाप, गद्दारांचा बाप हा शेषनाग. विरोधक त्यांनी तुमच्यावर टीका केली तर ती चालणार नाही, आणि तुम्ही विरोधकांच्यावर ज्यावेळी खालच्या पातळीवर ज्यावेळी टीका ज्यावेळी करता त्यावेळी मग ते विरोधकांनी सहन करा. महाराज तुझा पळून गेला, संभाजी अय्याश होता, त्या जेम्स लेननं काय लिहिले बायोलॉजिकल फादर कोण आहे हे जर काय कोण तो बोलत असेल आणि आमचं जर काय रक्त खवळणार नसेल तर तुमचं रक्त थंड झाले का काय बघायला पाहिजे. आणि आपण जर बोललो तर आपल्याला पुढं काय त्यातून सत्तेतला लाभ मिळेल का नाही, या भाबड्या आक्षेपाई हे इथले जे आमदार आहेत सत्ताधारी ते एकही शब्द त्याच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. आज जर का बोलले तर उद्याच्या त्यांच्या ज्या काही गोष्टी मिळायच्या पदरात पाडून घ्यायच्या त्या त्यांना मिळणार नाहीत. यामुळे यांनी आजपर्यंत या कोरोडकरच्या विरोधात एक शब्द काढलेला दिसत नाही. कारण हा जो कोरोडकर आहे कुणाच्या जवळ आहे हे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत, कुठल्या अधिकाऱ्यांच्या जवळीक आहे, कुठल्या नेत्यांशी जवळीक आहे. आणि आता तुम्ही म्हणताय की हिंदू खतरे में, हिंदूंना खतरा कोणापासून आहे ते तरी सांगा ना. हिंदू खतरे में है, किसकी वजह से खतरे में है. तुम्ही आम्ही काय शंका आहे काय की कोणतरी आला आणि हिंदू धर्म आमचा मिटवायला निघाला, हिंदू खतरे में आणि आपल्या ते आपण सजग आहे ना. आपण सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या या ज्यावेळी संकटात येतात सत्ताधाऱ्यांना याच्यावर जे समाजात प्रश्न उभा राहिले जातात की ज्याला ही सत्ताधारी लोक उत्तर देऊ शकत नाही, ती लोक मग या धर्माचा आधार घेऊन राजकारण करतात. अफजल खानाची खबर काय सांगितलं होतं, शत्रू मेला वैर संपलं. मग इथं रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा जर महाडिक साहेबांनी तिकडं जोवर प्रेशर केला असतं, लोकसभेत सत्ता तुमचीच आहे, राज्यसभेत तो कायदा जर का मंजूर करून घेतला असं झालं असतं का नाही. लव्ह जिहादचं कायदा आता कुठं आहे, लव्ह जिहादचा प्रश्न वाघ्या कुत्र्याला असं काय की आपल्याला प्रेरणा मिळते किंवा काय मिळते. नमस्कार, विषय हाडमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये सामाजिक कार्य करत करत अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सर्वांच्या मनात पोचलेले, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे असे हे आपल्या कोल्हापूरचे लाडके सुपुत्र व कलाकार हर्षल सुर्वे साहेब. हर्षल सुर्वे साहेब म्हणण्यापेक्षा हर्षल दादा हेच नाव योग्य वाटेल. अशा हर्षल दादांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. नमस्कार. आत्ता सध्या आपण जी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जी परिस्थिती झालेली आहे किंवा चालू आहे त्या संदर्भात आपण आता चर्चा करतोय. आपलं मत काय आहे की आता महाराष्ट्राचं सत्तांतर झाले किंवा महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर जे काय आता सुरुवात आहे त्यावर आपलं मत काय आहे. सत्ता ही मुळात चंचल असते, त्यामुळं सत्ता कुणाची आली, सत्ता येते सत्ता जाते, आज आहे ते उद्या विरोधी होतात, जे विरोधी बाकावर आहे ते सत्तेत येतात, हे चालूच राहणार. पण प्रामुख्यानं असं आहे की ज्या सत्तेवर आपण बसतो त्यावेळी जो वचननामा, त्यावेळी जो जाहीरनामा किंवा ज्या मुद्द्यावर आपण मतं मागितलेली असतात कारण तो तुम्ही नागरिकांना एक विश्वास दिलेला असतो, तुमचा आश्वासक चेहरा बघून लोकांनी तुम्हाला मतं दिलेली असतात, मग तो कुठल्याही विचाराची असतो. म्हणजे आता जर बघितलं तर हिंदुत्ववादी आणि पुरोगामित्व या ज्या सगळ्या गोष्टीवर धर्मांधता चाललेली आहे किंवा अन्य काही गोष्टी, तर या सगळ्या गोष्टीवर कुठल्याही असेल तर लोकांनी तुमचा आश्वासक चेहऱ्यालाही मतं दिलेली असतात की आमचं भवितव्य या व्यक्तीच्या हातात आहे. तो व्यक्ती या सत्तेत आला, प्रमुख खुर्चीवर बसला तर तो आमचं काहीतरी कल्याण करेल, कल्याणकारी योजना राबवेल, नागरिकांचे प्रश्न सोडवेल, अशी एक माफक आणि भाबडी लोकांची अपेक्षा असते. त्या अपेक्षेला खरं उतरणं हे खरं सत्ताधाऱ्यांचं काम असतं. आणि मला वाटतं की त्या जी जाहीरनामा असतील की वचननामा असेल त्याच्यावर ही लोक ठाम राहत नाहीत, ही खरं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे नागरिकांच्या दृष्टीनं तुमचा जो आश्वासक चेहरा आहे, तो जो विश्वास जनतेनं दाखवलेला असता तोही तुम्ही त्या जनतेच्या विश्वासाला पात्र तुम्ही ठरत नाही आहे, असं सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र आहे. सध्या सत्तांतर झाल्यानंतर ना लोकांच्या मनात लोकांच्या मनात असं वाटतं की बाबा आपण ह्या माणसाला आपण मतदान केलं आणि ते लोक दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.
तर अशा कंडिशनमध्ये आता आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट त्यांच्या पक्षाची भूमिका आता सध्या काय सुरू आहे? हे बघा की आता याच्या आधी शिवसेनेमध्ये असे बरेच वेळा घडलेला आहे की छगन भुजबळ साहेबांच्यापासून ते नारायण राणे साहेब असतील किंवा आता एकनाथ शिंदे साहेब असतील, हे जे आलेले आहेत की एकदा या पक्षामध्ये जो मोठा झालेला कार्यकर्ता आहे, ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मग तो रिक्षावाला असेल, पानटपरीवाला असेल, जे अगदी कार्यकर्ते म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम या शिवसेनेने केलं आणि ते फुटून जर का दुसऱ्या पक्षात जात असतील, गद्दारी करत असतील, ती एक खरोखर दुर्दैवाची बाब आहे. पण शिवसेना ही ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठाम राहिलेली आहे. आता उद्धव साहेब आमचं नेतृत्व करतायत, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आमचा आता हेच आहे की गेलेले जे आहेत ते गेले, म्हणजे ते आता परत आमचे कधीच होऊ शकत नाहीत किंवा त्यांना परत इथं थारा मिळवू शकत नाही. जे आहेत त्यांना लढून भले बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसेना सुरुवात केली, प्रबोधनकार ठाकरेंनी या शिवसेनेला नाव दिलं, त्यावेळची जी सुरुवात होती ती शून्यातनं ही शिवसेनेची सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आत्ताची जी सुरुवात आहे ही शून्यातनंच आम्ही परत शिवसेनेला चांगली उभारी देण्याचा आम्ही प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न आम्ही सुद्धा सगळे करताना दिसतोय. भले आम्हाला यश थोडं वेळानं मिळेल, पण यश मिळेल हे मात्र नक्की आहे. तुम्ही आता बोलला की बाबा पक्ष फुटीनंतरनं लोक गद्दार झाले. ह्या गद्दारावरून आता सध्या या 15-20 दिवसात कुणाल कामारा याने जे कविता सादर केली याबद्दल आपलं काय मत आहे? बघा की आता कसं आहे की स्वतः शिवसेनेचा जन्मच हा मुळात एका व्यंगचित्रकाराच्या त्या कंचुल्यातून झालेला आहे. म्हणजे बाळासाहेबांची जर काय व्यंगचित्र बघितली तर आता बघितलं तर माझ्याकडे सुद्धा ते फटकारी पुस्तक इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर व्यंगातनंच शिवसेनेची, कारण बाळासाहेबांचे जे फटकारे होते त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्यापासून ते इंदिरा गांधी असतील, शरद पवार असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील यांच्यापर्यंत त्यांनी कुणाला सोडलेलं नाही. म्हणजे मित्र असो वैरी असो, त्यांनी त्यांच्या शाब्दिक आणि त्या व्यंगातून प्रत्येकांना त्यावेळी व्यंगचित्रातून जाब विचारलेला आहे. मार्मिक जे साप्ताहिक होतं त्याच्यामध्ये ती व्यंगचित्र प्रसिद्ध व्हायचीत, तर त्यातून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे जे व्यंग आहे त्यांनी त्या कुणाल कामराने हे व्यंग जे आहे ते त्याच्या त्या कवितेतून मांडलं. आणि मी सुद्धा एक कलाकार आहे. तुम्ही जर काय निवडणुकीच्या दरम्यान बघितलं तर माझे जे व्हिडिओज, मी जे विडंबनात्मक व्हिडिओ जे केले ते व्हिडिओ महाराष्ट्रभर गेले. जे आमच्या शिवसेनेच्या अधिकृत पेजवर पडले की लोकसभेची निवडणूक असेल ते त्या सगळीकडं महाराष्ट्रात ते फिरले. एक 50 खोके एकदम ओके हे गाणंसुद्धा मी केलं होतं, ते सुद्धा बरंच व्हायरल झालं. मग विरोधकांनी त्यात शब्द बदलून त्याच मला आवाज माफ करून ते परत गाणं प्रसारित केलं. पण मी सुद्धा त्यावेळी ते एकनाथ शिंदेचे जे गाणं आहे की लोकांसाठी हा राबवतो, तर त्याचंसुद्धा मी एक विडंबन केलंच होतं ना त्या गाण्याचं. म्हणजे लोकांसाठी हा राबवतो, संकटात धावून असायचं. मग त्याचं मी काय केलं होतं, खोक्यांसाठी हा राबवतो, संकटात पाय लावणी परराज्यात हा लपतो, गद्दारांचा नाथ हाच एकच बाप, गद्दारांचा बाप हा शेषनाग. म्हणजे ह्या टायटलचं गाणं मी केलं होतं, तर ते सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरंच व्हायरल झालं ना. म्हणजे कसं आहे की विरोधकांनी तुमच्यावर टीका केली तर ती चालणार नाही, आणि तुम्ही विरोधकांच्यावर ज्यावेळी खालच्या पातळीवर ज्यावेळी टीका ज्यावेळी करता त्यावेळी मग ते विरोधकांनी सहन करावं. हे कसं होऊ शकते ना. तुम्ही जर टीका करताय तर टीका सहनसुद्धा करा. म्हणजे मी ज्यावेळी गाणं केलं त्यावेळी माझ्यावर विडंबनात्मक आलं. मी काय कुणाचं ऑफिस फोडायला गेलो नाही किंवा कुणाला जा विचारायला गेलो नाही. मी ते खिलाडी वृत्तीने घेतलं ना, असं आहे. त्यामुळे ते जे आहे ते त्यांनी ते खिलाडी वृत्तीनं घ्यायला पाहिजे होतं. आणि मग जर आता बघितलं तसं तर कॉमेडियन आता आपली हास्य जत्रा आहे, किंवा भाऊ कदम आणि हे जे कुशल बद्रिके आहेत, सागर जे आहेत, हे जे तो जो कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमात सुद्धा राजकीय पात्र उभी केली जातात ना. ते पण एक कॉमेडी म्हणूनच घेतलं जाते ना. ते त्यांना उद्या त्यात काय घडलं तर त्याचासुद्धा सेट फोडणार का, हे जाणार का, हा प्रश्न आहे ना. त्यामुळे त्यांनी ते तशा पद्धतीने घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं वाटते का? हा प्रश्नचिन्ह म्हणण्यापेक्षा काय की त्याच्यावर दादागिरी जी आहे
ती जास्तच झाली असं मला वाटतं. आता मूळ आमचा शिवसेनेचा गाभाच तो आहे, पण शिवसैनिकांनी ह्याच्या आधी पण विचारलेला आहे. पण ह्या अशा ज्यावेळी बाळासाहेबांच्यावर ज्यावेळी काही टीका व्हायची तर बाळासाहेब त्याच पद्धतीनं आणि ठाकरे शैलीत उत्तर द्यायचे होते. पण आता काय झालं की यांच्याकडं त्या लेवलला तशा पद्धतीनं त्या कामराला कवितेतून उत्तर द्यावं किंवा गाण्यातून उत्तर द्यायला असं वैचारिक पात्रतेचा कोणच नाही. त्यामुळे त्यांना तोडफोड करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. म्हणजे राजकारण यामध्ये कुठंतरी ठिणगी पाडते, आग निर्माण होण्यासाठी ठिणगी पाडते हे दिसते यातनं 100%. आता वाघ्या कुत्र्यावरून जे चाललेलं राजकारण आहे किंवा जे काही प्रश्न आलेत त्या प्रश्नावर आपलं काय मत आहे, किंवा ह्यात काय राजकारण करायला आलेत का राजकारणाच्या आडहून हे पेटवायचं प्रकरण चालू आहे असं काय वाटतं आपल्याला? हे बघा की आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बरेच प्रश्न आहेत. म्हणजे 360 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे निर्माण केले, जे रक्षले, म्हणजे जे अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका आपुला हे जे म्हटलं जातं, तर या सगळ्याच्यावर मराठ्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे. म्हणजे पेशावरपासून ते तंजावरपर्यंत इथं अनेक किल्ले आहेत. त्यातल्या आपल्यालाच जर काय हे केले तर ठराविक किल्ले आपल्याला सांगता येतील किंवा हे करता येतील. पण तमिळनाडूमध्ये जे किल्ले आहेत, जिंजीला जे आहेत, बाकीचे अन्य ठिकाणी आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहेत, कर्नाटकामध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये किल्ले आहेत जिथं आम्ही जाऊन झालेले. तर याची जी आहेत ही जिवंत छत्रपती शिवरायांची स्मारक आहेत. त्या स्मारकाबद्दल इतका आक्रमकता का कोण दाखवत नाही? म्हणजे वाघ्या कुत्रा हा इतिहासात याची कुठलीही नोंद नसताना, म्हणजे मला वाटतं की आमचे एक मित्र आहेत पुण्याचे, त्यांनी भारतीय इतिहास संशोधन केंद्राला माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. तर त्यावेळी त्या संस्थेनं सांगितलं, मग ही तर आपली अधिकृत संस्था आहे, यांनी जर सांगितलं की आमच्याकडे याच्याबद्दल कोणताही पुरावा नाही. मग नाटकामधून किंवा चित्रपटामधून जर काय ते पात्र उभं केलं असेल किंवा ते वाघ्या जे काल्पनिक पात्र आहे ते उभं केलं असेल आणि ती जी समाधी एक खरी आहे म्हणून सांगितली, तर मुळात मला वाटतं की ही समाधी कुणाची आहे हे शोधून मुळात काढलं पाहिजे. आणि ती समाधी म्हणजे आपण समाधी का करतो, त्या माणसाच्या प्रित्यर्थ त्यांची जे शौर्य वगैरे जे काही आहे, तर आपण तिथं नतमस्तक व्हायला, आपल्या पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा मिळाली म्हणून त्या समाध्या आजपर्यंत करून ठेवलेल्या आहेत ना. मग ते वाघ्या कुत्र्याचं असं काय की आपल्याला प्रेरणा मिळते किंवा काय मिळते? त्यामुळे मूळ जी समाधी आहे, कोण म्हणते पुतळाबाईंची आहे किंवा काय, हे तिथं शोधून काढलं पाहिजे आणि तिथं ती समाधी उजेडात आणली पाहिजे. वाघ्या कुत्र्याची समाधी आहे असं मला तरी कुठं वाचण्यात आले, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, पण त्याला पुरावा काय नको, कारण कथेला काही आधार नसतो. ही काल्पनिक असते कथा, पण इतिहास हा इतिहास असतो आणि जो नोंद करून ठेवलेला असतो त्याचे पुरावे असतात. ते पुरावे समोर आले, ते ऐतिहासिक नोंदी जर समोर आल्या तर आपण मान्य करू शकतो की ही यांची समाधी आहे. पण त्याची पुरावाच नसेल तर ते आपण मान्य करणार कसं? आणि जे इतिहासात नसेल तर त्या गोष्टीला घेऊन वाद करायचे कशाला, हा मुळात प्रश्न आहे. आणि जे लोक काही कॉमेंट करतात हे करतात की त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही दुसऱ्याचं ऐकतायच का? मुळात तुम्हाला जर का लिहायला वाचायला येत असेल, ऐतिहासिक साधनं आहेत, बखरी आहेत, बरीच इतिहासाची जी पुस्तकं आहेत इतिहासकारांनी लिहिलेली, म्हणजे कादंबरी सोडून द्या, कादंबरीतला हा इतिहास कल्पनाशक्तीच्या आधारावर लिहिलेला असतो, कादंबऱ्या सोडून द्या, पण इतिहासाची जी पुरावे मांडणारी जी पुस्तकं आहेत ती वाचा ना तुम्ही. ते तुम्हाला कोणी अडवले वाचायला? म्हणजे शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते का पुरोगामी होते, मुस्लिम धार्जिन्य होते का मुस्लिम विरोधी होते का, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील ना. कशाला तुम्ही दुसऱ्याचं ऐकताय? कुणाचंच ऐकू नका ना. तुम्ही स्वतःचं एक मत जर का ठाम करायचं असेल तर तुम्ही पुस्तकं वाचा ना. ती पुस्तकं वाचली तर तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तुम्हीच वाचणार नाही आणि व्हॉट्सअपवर आलेला मेसेज मग काय खरं आणि काय खोटं ते आलेल्या मेसेजवर ठरवणार. तो कुणी लिहिलेला असतो, कुठल्या उद्देशानं लिहिलेला असतो आणि त्याचा म्हणजे ते खरोखर त्याला सत्य सांगायचं असतं का काही समाजात वाद घडवायचे असतात हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं मेसेज करणाऱ्याचं नाव, फोन नंबर, पत्ता, कुठल्या कशा आधार लिहिले हे काहीच नसतं ना त्याच्यावर. त्यामुळं पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचलेला इतिहास आहे तो आपल्याला खरा इतिहास आपणच आत्मसात करता येईल असं माझं ठाम मत आहे. आता विषय इतिहासाचा निघाला आहे, विषय आता आपल्या शिवाजी महाराजांचा चालू आहे. हिंदू संस्कृती आणि इतिहासावर वारंवार काही गेले महिने चालू प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत. हिंदू धर्मावर किंवा आपल्या हिंदूंच्यावर किंवा इतिहासावर हे गेल्या काही वर्षात होत नव्हते, पण आत्ता ह्या काही महिन्यात होत आहेत. ह्यामागे काय राजकारण असू शकते का?
ह्याच्या मागे 100% राजकारण आहे. कारण मुळात कसं आहे की हिंदू ही धर्माची ही जी आपली हजारो वर्षापूर्वीपासून हिंदू धर्म आहे, म्हणजे इतके वर्ष आपला हा हिंदू धर्म, इथली जी संस्कृती आहे हे आपल्या मनामनात मातीत रुजलेली आहे. ते असं कसं काय कोणतरी येईल आणि त्याच्यावर ते म्हणजे हिंदू खतरे में असं कसं होऊ शकतं? शक्य नाही ना. आणि तुम्ही आम्ही काय शंड आहे काय की कोणतरी आलं आणि हिंदू धर्म आमचा मिटवायला निघाला, हिंदू खतरे में आणि आपल्या आपण सजग आहे ना, आपण कायम लढायला तयार आहे ना. ह्या अशा कुठल्या गोष्टीनं हिंदू खतरे में येऊ शकत नाही. धर्म आपला आहे, त्याची पाळंमुळं ही अनेक खोलवर रुजलेली आहेत. आपली जी संस्कृती आहे ती खोलवर रुजली गेलेली आहे. या मातीच्या कणाकणात आपला ही संस्कृती आहे. त्यामुळं कुठलीही अशी आक्रमणं किंवा हे करून ह्या धर्म संकटात येऊ शकत नाही. सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या ह्या ज्यावेळी संकटात येतात, सत्ताधाऱ्यांना याच्यावर जे समाजात प्रश्न उभा राहिले जातात की ज्याला ही सत्ताधारी लोक उत्तर देऊ शकत नाहीत, ती लोक मग ह्या धर्माचा आधार घेऊन राजकारण करतात. मग ज्यावेळी आपण म्हणतो की हे धर्माच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, मग याच धर्मातली किती लोक उपाशी झोपतात, उपाशी राहतात. आपल्याच धर्मातली जी मुलं आहेत त्यांना रोजगार आहे का नाही. आपल्या धर्मातली लोक आज अन्य देशात जाऊन काम करतात. मग त्या देशातला धर्म कुठला आहे? मग आपल्या जर काय हिंदू संस्कृती आपण म्हणूया की आपण हिंदू आहे आणि हिंदू संस्कृतीमधली आपली लोक जर काय मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन, ख्रिश्चन कंट्रीजमध्ये जाऊन जर काय काम करत असेल, मग त्यांनी जायचं का नाही जायचं हा सुद्धा प्रश्न आहे ना. मग ती जाऊ नयेत यासाठी आपण इथं त्यांच्यासाठी रोजगार आपण उपलब्ध करून देतो का? मग ती पण आपली हिंदूच आहे ना. या गोष्टीचा विचार कधी केला आहे का नाही? मग ज्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या अडचणीत येतील, मग तेही कुठल्याही जाती धर्माचे मी कुठल्या एका पक्षाला दोष देणार नाही, ते असतील तर त्यावेळी मग हे धर्माचं राजकारण किंवा असे काहीतरी मुद्दे उकडून काढले जातात. आता त्या प्रशांत कोरोडकरचा विषय आला, लगेच नागपूरमध्येच दंगल कशी काय. नागपूर तर याच्या आधी कधी दंगल घडली नाही आणि प्रशांत कोरोडकर नागपूरचा आणि तिथंच दंगल घडली जाते. औरंगजेबाची कबर आली, आता हे वाघ्या कुत्रा आला. छत्रपती शिवाजी विद्यापीठ का नुसतं शिवाजी विद्यापीठ हा प्रश्न समोर आला. हे कसं घडवलं जातं आणि लोकांना हे केलं की मूळ प्रश्न जे आहेत त्या मूळ प्रश्नानं बाजूला लक्ष जावं. आता तर एस टीचं मला वाटतं की त्या भाडं जे आपण 65 वर्षावरील महिलांना जे 50% होतं ते सुद्धा आता काहीतरी मला वाटतं की सरकारनं कमी केले. मग हे जे असे जे मुद्दे आहेत ना, त्यातून हे लक्ष वळवण्यासाठी हे काहीतरी मुद्दे उपस्थित केले जातात असं माझं ठाम मत आहे. म्हणजे थोडक्यात आर्थिक महागाई जी वाढली आपली किंवा आर्थिक संकट जे महाराष्ट्रावर आहे हे सामान्य लोकांचं त्यावर लक्ष जाऊ नये आणि कुठेतरी भरकटावं. म्हणजे माणसांचा विचार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचं जर आपण बघितलं, शिवाजी विद्यापीठ म्हणावं का छत्रपती शिवाजी विद्यापीठ म्हणावं, ह्या गोष्टीत माणूस अडकून राहावा, लोक आपले अडकून राहावीत, ह्याच उद्देश आहे का थोडक्यात? म्हणजे आर्थिक जे संकटे आले किंवा महागाई वाढायला आल्या तिथं लोकांनी बघू नये आणि ह्या गोष्टीत अडकून राहावं असं वाटते का? 100% तसंच आहे. म्हणजे अडकून राहावं असं नाही, यातच अडकून राहावीत असं ह्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं जर म्हटलं तर चुकीचं ठरत नाही की यातच अडकून राहावीत, याच्या पलीकडं बाहेर तुम्हाला विचार करायलाच येऊ नये. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या जातात. कारण बघा एक प्रकरण तुम्ही काढून बघा बरं, त्याचं पुढं काय झालं. बरं, औरंगजेबची कबर खोदायला जाणार होते, काय झालं, कुठे थांबले ते? पोलिसांनी आज अटक केली, सकाळी अटक केली, संध्याकाळी सोडलं ना. दुसऱ्या दिवशी काय गेली नाहीत? काय मुद्दा का सोडला मग? आणि जर काय तुम्हाला खरोखरच जर काय औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात नको आहे ना, ते काय नालाय काय म्हणजे तो औरंगजेबाचं काय कुणीच समर्थन, म्हणजे मी तर मुस्लिम तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुस्लिम समाजानं सुद्धा त्या औरंगजेबाचं समर्थन करण्यासारखा तो इतका चांगला नाही. बरेच लोक जे मुस्लिम समाजात आहेत की ज्यांचा आदर्श त्यांनी त्या समाजाने घेतला पाहिजे, पण ते काय औरंगजेब होऊ शकत नाही. आणि जे म्हणतात ना की औरंगजेबाची कबर पाडायची किंवा तिने जो मुद्दा आणला आणि आता थांबले, तर मुघलांचं कायच नको आहे ना. मग चला बाबरपासून या ना. पहिले बाबरी आहे, ती बाबरी पाडलेली आहे, बाबरी पाडली. तो हुमायून का मकबर आहे, ताजमहाल आहे, तो मुघलांनीच बांधलेला आहे. लाल किल्ला आहे, तो मुघलांनी बांधलेला आहे. इकडं आदिलशाला मग मुघलांना सोडायचं, पाडायचं आणि आदिलशाला मग काय करायचं? आदिलशाह पण तेवढाच ना, तो अफजल खान आदिलशाहीचाच होता, तो आला होता ना आपल्याकडं. मग त्याचं ते विजापूरमध्ये गोल घुमट आहेत,
त्या निजामशाही कुतुबशाहीचे बरेच आहे, हैदराबादमध्ये आहेत, 4 मिनार आहे, कुतुब मिनार आहे, कित्येक गोष्टी सांगायला पाहिजेत की ज्या हे आहेत. मग ते पाडायचं झालं तर मग ते सगळंच पाडायला पाहिजे ना. एकच औरंगजेबाची कबर पाडायची आणि बाकीची ठेवायचं हे का? पाडायचं झालं तर सगळंच पाडावं. आणि याच्यासाठी आता केंद्रात राज्यात जे सरकार आहे ते याला परवानगी देणार का आणि ते पाडायलाही पुढाकार घेणार का? ते पाडणं म्हणजे हे जे मी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या अशक्यप्राय गोष्टी आहेत. त्यातनं जगातनं आपली जे आता ताजमहल आहे हे आहेत वर्ल्ड हेरिटेज साईड आहेत, त्याला जगातून सुद्धा ते हे आहेत ना. म्हणजे हां, मग ते जर काय असे जर काय मुद्दे काढायचे आणि मूळ मुद्द्यापासून त्याला बगल देऊन दुसरीकडं हे ठेवायचं. आता अफजल खानाची खबर काय सांगितलं होतं, शत्रू मेला वैर संपलं. जिजामातांच्याकडं ज्यावेळी ते अफजल खानाचं मुंडकं शिवाजी महाराजांनी राजगडला पाठवलं त्यावेळी त्यांनी काय आदेश दिला खंडोजी खोपडेंना, याचं जे मुंडकं आहे ते बाले किल्ल्याच्या भिंतीत चुनून ठेवा आणि त्याला दिवाबत्तीची सोय करा. म्हणजे काय की आमच्यावर जो चालून आले शत्रू आहे त्याला आम्ही ह्या महाराष्ट्राच्या मातीत काढला आहे, हे आमचं शौर्य पराक्रमाचं प्रतीक. हां, पण ते पराक्रमाचं प्रतीक जर का कोणी तिथं ते उरूस चालू कर ते अफजल खानच मधी कुणाला तरी काय तिथं म्हणजे संचार व्हायला लागला, कोणतरी नवस बोलायला लागले, हे असलं थोतांड इथं काय खपून घेतलं जाणार नाही. त्याच्या हे आहे ते शौर्याचं जे आमचं प्रतीक आहे ते तेवढंच तिथं राहिलं पाहिजे. बाकीचं जे उदात्तीकरण होते ते मात्र खपून घेता कामाने घेतलंच नाही पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आता तुम्ही बोलताना प्रशांत कोरटकरचा विषय निघाला. त्या प्रशांत कोरटकरचा आणि आपल्या इंद्रेश सावंत साहेबांचं यांचं जे प्रकरण आत्ता आपण बघतोय सध्या चालू आहे कोल्हापूरमध्ये, त्याचा आपल्या आता कोल्हापूरच्या राजकारणावर काय फरक पडणार का असं विचारतोय. कारण जे आत्ता आवाज उठवणारे लोक आहेत ते आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत, जे की आत्ता कोल्हापूरचे विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील किंवा त्यांची कोण मुलं असतील, कुणी आवाज उठवलेला दिसत नाही आत्ताच्या कंडिशनला. किंवा कोर्टाच्या बाहेर आता मी बघतोय न्यूज चॅनलला की आपण दिसत आहे किंवा सर्वसामान्य लोक आहेत. तर ह्यामध्ये अजून मला काही समजलेलं नाही की बाबा पुढं दिशा कशी जाईल ह्या प्रकरणाची. कसं आहे की प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंत यांना जो फोन केला आणि त्यानं जे बोलला, म्हणजे की माझं असं म्हणतं की इंद्रजित आता जे माझे मित्र आहेत, आम्ही नेहमीच इतिहासाच्या कामामुळे नाटकं आहेत याच्यामध्ये आम्ही एकत्र काम करतोय, आम्ही मित्र आहे. पण त्यांना फोन करून इंद्रजित सावंत यांच्या लिखाणाबद्दल किंवा इंद्रजित सावंत यांनी जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल जर आक्षेप नोंदवला असता तर ती गोष्ट वेगळी, की बाबा तुम्ही हे चुकीचं मानलं आहे किंवा या गोष्टीचा पुरावा काय आहे, तुम्ही हा पुरावा चुकीचा समोर आणला, तुम्ही दिशाभूल करता, याचं जर असतं तर आपण समजून घेतलं असतो की इंद्रजित सावंत यांनी हे गोष्टी चुकीच्या सांगितलेल्या आहेत ते चुकीचं आहे आणि हा पुरा आमच्याकडे आहे, तुम्ही वैयक्तिक बोलून त्यांनी करता आलं असतं. म्हणजे आजपर्यंत होतंय ना. आता इतिहासकारांच्यात कसं आहे की बरेच जण असं की बाबा हा पुरावा असा नाही, तुम्ही या पुस्तकातून घेतलाय, पण यावेळी हा पुरावा आहे तो आहे बघा, त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की त्या ऐतिहासिक जे गोष्टी आहेत, पुरावे आहेत, त्यावर साधन सामुग्रीवर त्या पुस्तकांच्यावर हे बोललं जाते. पण जर का तू महाराज तुझा पळून गेला, संभाजी अय्याश होता, त्या जेम्स लेननं काय लिहिले बायोलॉजिकल फादर कोण आहे हे जर काय कोण तू बोलत असेल आणि आमचं जर काय रक्त खवळणार नसेल तर तुमचं रक्त थंड झाले का काय हे बघायला पाहिजे. कारण ज्या शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, मतं मागता आणि त्यावेळी एखादा व्यक्ती इतक्या खालच्या पातळीत जाऊन बोलतो, त्यावेळी तुम्ही म्हटलं की आता तुम्हीच म्हटलं की इथले स्थानिक आमदार असतील, मी म्हणतो की सगळेच आमदार हे सत्ताधारी आहेत. त्यातलं मला वाटतं की आंबेडकर साहेब असतील आणि मुश्रीफ साहेब असतील आणि एक बंटी पाटील साहेब आहेत, शाहू महाराज आहेत, यांनी त्याच्यावर बोलले, व्यक्त झाले. कारण आंबेडकर साहेबांना आम्ही स्वतः भेटायला गेलो त्यावेळी आम्ही सांगितलं तर त्यावेळी त्यांनी लगेच उत्तर दिलं की याला आम्ही पाठीशी घालणार आणि तो नालायक आहे, ते तो वाईट बोललेला आहे वगैरे. पण बाकीच्यांनी का बोलले नाही? विधानसभेत ज्यावेळी पायऱ्यावर ही दंगा करत होती त्यावेळी यांना बोलायचं धाडस का झालं नाही, हा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा माझ्यासमोर पण पडलेला आहे. आणि याचा राजकारणावर परिणाम म्हटला तर लोकांना आता इथल्या समजले की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण कोण करते. आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्यावर एखादा व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर बसतोय पण सत्तेचं लालच असणारी, म्हणजे सत्ताधारी आता जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना काय वाटेल, कारण हा जो कोरटकर आहे कुणाच्या जवळ आहे हे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत.
कुठल्या अधिकाऱ्यांच्या जवळीक आहे, कुठल्या नेत्यांशी जवळीक आहे, आणि आपण जर बोललो तर आपल्याला पुढं काय त्यातून सत्तेतला लाभ मिळेल का नाही, या भाबड्या आक्षेपायी हे इथले जे आमदार आहेत सत्ताधारी ते एकही शब्द त्याच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. आज जर का बोलले तर उद्याच्या त्यांच्या ज्या काही गोष्टी मिळायच्यात पदरात पाडून घ्यायच्या आहेत त्या त्यांना मिळणार नाहीत. यामुळं यांनी आजपर्यंत या कोरटकरच्या विरोधात एक शब्द काढलेला दिसत नाही. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, इंद्रजित सावंत एकाच समाजाला टार्गेट करतात असं काही लोकांचं मत आहे का? हे बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की इंद्रजित सावंत यांनी त्या छावा जो सिनेमा आहे त्या छावा सिनेमाच्या मुलाखती विजय चोरमारेंची घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हा मार्टिनचा पुरावा आहे. आणि त्या मार्टिननं त्यावेळी असं लिहून ठेवलंय की ब्राह्मण सरकारकोनाने त्या ह्याला मदत केली मुकर्रब खानाला आणि त्यांनी संभाजी महाराजांना संगमेश्वरावर पकडून दिलं. हे कुणी लिहिलंय? मार्टिननं लिहिलंय. मार्टिननं लिहिलेलं इंद्रजित सावंतांनी जर काय वाचून दाखवलं असेल तर ते तुम्ही कसं म्हणणार की एकाच समाजाला टार्गेट करतात. पण त्यांनी आता जी इंद्रजित सावंतांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत की त्यांचं शोध शिव समाधीचं आहे, शोध भवानी तलवारीचा पुस्तक आहे, ही जी पुस्तकं आहेत त्या वाचा ना. म्हणजे यात सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळून येतील. मग त्यातून लक्षात येईल की बाबा त्यांनी कुठल्या समाजाला टार्गेट केलं काय. फक्त त्यांनी जे केलेलं आहे की जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकात काय लिहिलं ते त्यांनी समोर आणलेलं आहे. आणि त्यांचं वैयक्तिक काय मत आहे हे मी सांगण्यापेक्षा त्यांनीच जर काय सांगितलं तर बरं होईल. मला असं वाटत नाही की ते कुठल्या, कारण त्यांचे मित्र जर बघितले तर बरेच जण आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की ह्या समाजाला टार्गेट करतात काय, तर त्या समाजातले बरेच लोक आहेत जे इंद्रजित सावंतांच्या बरोबर आमच्या ह्या बरोबर आहेत ना. आता असं नाही म्हणता येणार, कारण विशाल शैल्य विशाळगड हे जे इंद्रजित सावंतांचं पुस्तक आहे ते जर बघितला तर त्याच्यात ते वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मलिक रेहानचा हा जो दर्गा आहे, कारण विशाळगडचं आंदोलन जे आम्ही सुरू केलं त्या आंदोलनामध्ये इंद्रजित सावंत हे आमच्यासोबत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच आंदोलक आम्ही एकत्र होतो. त्यावेळी ते जे पुस्तक आहे ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की विशाल शैल्य विशाळगड जो हे आहे आणि त्याच्यावर जो मलिक रेहानचा दर्गा आहे त्या दर्ग्याबद्दल इंद्रजित सावंतांनी जे पुराव्यानिशी मांडलेला आहे. म्हणजे तो दर्गा कुठल्या सरदाराच्या नावानं तिथं आहे, तो कोण होता आणि त्याला कसा मराठ्यांनी मारला, गनिमी कावा जो कसा घडला, हे त्या पुस्तकात लिहिलं आहे ना. हे मग तुम्ही का वाचत नाही? हे जर वाचलं तर लक्षात येईल. म्हणजे ते कुठल्या जे आहे ते सत्य मांडतात. मग आता त्यात जर काय तुम्हाला जर काय एकाच समाजाची लोक जर काय त्यांनी मांडलेली दिसत असतील त्यात आता काय करणार काय, कारण ते लिहून ठेवलेलंच ते वाचतात. त्यामुळे तो आता त्याच समाजाचे असतील. म्हणजे एक कोरटकर जसा आपण आला तर आपण काय सगळ्या समाजाला नालायक ठरवू शकत नाही. तशाच गोष्टी आहेत. त्यांनी जे लिहून ठेवले ते दोन्हीकडचंही वाचावं, लक्षात येईल तुमच्या. जेणेकरून आता तुमच्यावर बोलण्यात मला समजलं की बाबा एकाच समाजाला टार्गेट केलं जात नाही. ओके, पण महाराष्ट्रात जे आता जातींची जे फूट दिसायला लागली आहे आत्ताच काही वर्षात ही दिसते. लहान म्हणजे आम्ही लहानाचं मोठं झालो कधी जातीचं राजकारण केलं जात नव्हतं असं दिसतंय किंवा आम्हाला समजतंय. तर आता जाती जात 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 केलं जाते. हे मुद्दाम केलं जाते की बाबा हे होतंयच राजकारणात? नाही, हे मुद्दाम घडवलं जायला लागले. कारण मला सांगा की जर काय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप ह्या 10 ते 12 वर्ष सत्तेत आहे आणि आता तुम्ही म्हणताय की हिंदू खतरे में है, हिंदूंना खतरा कोणापासून आहे ते तरी सांगा ना. हिंदू खतरे में है, किसकी वजह से खतरे में है, हे कोण सांगणार? बरोबर. काय म्हणजे एवढे वर्ष जर काय आम्हाला सुरक्षित वाटत असेल आणि जर काय हिंदुत्वादी सरकार आल्यावरच हिंदूंना कसं वाटायला पाहिजे की आम्ही सुरक्षित नाही आहे, याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. बरं, कोण यायला लागले आमच्यावर हल्ला करायला? पण हल्ला करायला तर आम्ही समर्थ आहे का नाही? आहे ना, आम्ही समर्थ. आम्हाला जर काय बरं ह्याच्या आधी ज्यावेळी काही प्रकार या कोल्हापूरमध्ये घडले तर आम्ही लपून बसलो नाही ना, आम्ही रस्त्यावर आहे ना. मग हिंदू खतरे में आहे तर तुम्ही नाही, त्या सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या ह्या खतरेमध्ये आहेत. त्यामुळं हे काढलं जाते की फक्त धर्माच्या भोवती राजकारण फिरवायचं. कुठलंही तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा, फेसबुक ओपन करा, धर्म 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 जात. अरे मग त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर बोलणार कधी?
त्याच्यावर का उत्तर देत नाही? औरंगजेबा झालं तर औरंगजेबाच्या ह्याच्यावर अधिवेशन चालतं, अबू आझमी तो काहीतरी बोलतो त्याच्यावर सगळं राजकारण चालतं, कुठं दिशा सालियांचं 5 वर्षाचं प्रकरण करतं त्याच्यावर अधिवेशनमध्ये चर्चा होते. अरे मग बाकीच्या गोष्टीवर अधिवेशनमध्ये चर्चा करणार कशी? म्हणजे ज्यासाठी तुम्ही निवडून गेलाय, ज्या तुम्ही संविधानाची तिथं शपथ घेऊन त्या खुर्चीवर जाऊन त्या विधानसभेत त्या सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही एकमेकाच्या अंगावर जाऊन भांडायला पाहिजे, त्या गोष्टी सोडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी याला टार्गेट कर त्याला टार्गेट कर, हे कितपत योग्य आहे? आणि त्यातून आता मला सांगा अधिवेशनमधून काय साध्य झाले आताच्या? नाहीच ना काहीच झालेलं. त्यामुळं नुसतं धर्माच्या बोधी फिरवायचं, पण त्यातून सुद्धा काही होत नाही. आता तुम्ही मला आठवतं का बघा की लव जिहादचा मोर्चा कोल्हापूरमध्ये काढला, आम्ही सुद्धा होतो. मोर्चा काढला त्यावेळी आम्ही सुद्धा त्या मोर्चामध्ये होतो. मोर्चाचं नेतृत्व सगळ्यांनी केलं, म्हणजे सामुदायिक नेतृत्व. त्यामध्ये माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब होते, ते राज्यसभेचे खासदार आहेत. कायदा कुठं होतो? लोकसभेमध्ये मांडला जातो आणि राज्यसभेमध्ये कायदा त्याची म्हणजे फायनल होतो राज्यसभेमध्ये. मग इथं रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा जर महाडिक साहेबांनी तिकडंच वर प्रेशर केलं असतं, लोकसभेत सत्ता तुमचीच आहे, राज्यसभेत तो कायदा जर का मंजूर करून घेतला असं झालं असतं का नाही? लव जिहादचा कायदा आता कुठं आहे? लव जिहादचा प्रश्न काय झालं? थांबलाच ना तो प्रश्न. का लव जिहादचा कायदा केला नाही? तर काय दोन्ही बाजूचं सरकार जर का हिंदुत्ववादी असेल तर मग तो काय तात्कालीन प्रश्न होता का? आता परत लव जिहादच्या काही केसेस का झाल्या नाहीत का? ह्या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवणं बंद झालं? करायला पाहिजे होतं. म्हणजे हे तात्कालिक विषय काढायचे, त्यावेळी पुरतं ते माती भडकवायची, त्यावेळेचे जे प्रश्न मूलभूत गरजांचे जे प्रश्न असतील त्याला जर का उत्तर देता आलं नाही तर हे भडकवडायचं आणि हे प्रश्न सगळे समोर आणायचे. हे असं सगळं सुरू झालेलं आहे. चालू आहे. दादा, आता कोल्हापूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे किंवा रस्त्यांचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत. आता काही दिवसामध्ये हे प्रश्न जोरात आपल्याला नागरिकांना जाणवायला लागलेत. स्थानिक नागरिक जे आहेत ते हतबल झालेत, कुणासमोर बोलावं त्यांना समजणं झाले. तर अशा वेळी आपलं मत काय आहे या गोष्टीवर? कसं आहे की या ज्या गोष्टी आहेत की म्हणजे इतके वर्ष झालं अजून आपण ते रस्ते, लाईट, कचरा उचलला जात नाही, याच गोष्टी म्हणजे ह्या ज्या आहेत त्या मूलभूत गरजा आहेत आणि मूलभूत गरजाच्या भोवती सगळं म्हणजे आलेले आहेत. आम्ही आले की निवडून आले की आम्ही रस्ते करतो, आम्ही आले की गटारी करतो, आम्ही आले की कचऱ्यापासून सोडतो. अरे पण सोडवणार कधी? मुळात हेच आहे की रस्ते, लाईट, गटर, पाणी याच्या पलीकडं कधीही कुणी विचार केलेला नाही की ह्याच्या पलीकडं सुद्धा काहीतरी नवीन डेव्हलपमेंट असते, विकास असतो. रस्ते नुसते केले, लाईट केली, कचरा उचलला, गटारी स्वच्छ ठेवल्या म्हणजे नुसता विकास नाही. विकासाची संकल्पनाच वेगळी आहे. विकास वेगळ्या पद्धतीनं जर काय विचार करायचा असेल तो वेगळ्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे. काही नवीन कल्पना त्या समोर मांडल्या असेल. कोल्हापूरच्या याच्याकडं बघितलं, कोल्हापूरकडं आणि अन्य शहराची डेव्हलपमेंट बघितलं तर आपण खूपच मागे आहोत हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे तर आहेतच. मग आता कचऱ्यासाठी काय करता येतं? व कचऱ्याला आमच्या इथं गाड्या आल्या तर ते गाड्याचा मेंटेनन्सला आमच्याकडे पैसे नाहीत, त्या पूर्ण होत नाहीत. आता गाडी ती घंटागाडी जाते, ठराविक ठिकाणी जाते, कचरा उचलला जातो. पण अजूनही बघितलं तर तुम्ही रस्त्यावर किंवा तुम्ही प्रामुख्यानं बघा की शहरात सोडा, पण उपनगरी जे आहेत त्या उपनगरात अजूनही रस्ता असा एक ठिकाणी पडलेला असतो की पूर्ण रस्ता आणि अर्ध्या रस्त्यात कचरा पडलेला असतो आणि तिथं पुढं जाता येत नाही. आणि ती भटकी कुत्री जी आहेत त्यातल्या काही त्या वासानं त्या पिशव्या ज्या आहेत कॅरीबॅग त्या रस्त्यात आणून टाकतात, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी ती पसरते. म्हणजे हेच मुळात उचललं जात नाही. आपल्या इथं जो म्हणजे मटण, चिकन, मच्छीचा याचा जो कचरा आहे तो कचरा घेऊन जायला आपल्याकडं गाड्या नाही आहेत. म्हणजे त्याची पॅक गाडी लागते, त्याचं तो जो मैला आहे तो बाहेर पडता कामा नये. तुम्हाला मी आज आता हे उद्या जर का बघितला रविवारी तर ठराविक ठिकाणी हे सकाळी साधारण 12 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत हा कचरा त्याचा वेस्टेज ते उचललं जातं. आणि बघितलं तर रस्त्यानं सगळी ते त्याचं जे रक्त आहे ते असं त्या पाण्यात मिक्स होऊन सगळीकडं पसरलं जाते आणि बरीच भटकी कुत्री त्या वासाला येतात. हे असं म्हणजे ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना हेच महानगरपालिका पूर्ण करायला अजून सक्षम नाही आहे. पाण्याचा प्रश्न आहे, पाणी कधी येतं, थेट पाईपलाईनचं काम अजून आपल्याला म्हणावं तसं झालेलं नाही आहे. ते कधी होतंय, कधी येतंय.
पर ते झालं तरी पूर्ण ते पाणी आपल्याला मुबलक मिळतं का, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर आहेच. त्यामुळं काही जरी झालं तरी ते म्हणजे कोल्हापूरकर समाधानी आहेत असं कधीच झालेलं नाही या सगळ्या प्रश्नावर. कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष म्हणून आपण जे काम करताय तर त्याची आपली पुढची भूमिका काय असणार आहे, किंवा हे आता जे तुम्ही बोलला त्यावर एक विकास काम म्हणा किंवा ह्याच्यावर प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया काय करू शकता तुम्ही? कसं आहे की आता उलट हा प्रश्न की सत्ताधारी आमदारांना विचारायला पाहिजे. कारण आम्ही जे आहे आमदारांनी काय केलं किंवा काय नाही केलं तर याचा जाब आम्ही त्यांना विचारायचं काम करू शकतो. जे लोकांचे जे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजावर जर का पूर्ण झाल्या नाहीत तर त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम आणि ते त्यांच्याकडून करून घेण्याची ताकद ही आमच्याकडे आहे. कारण शिवसेना मुळातच संघर्षातून उभा राहिलेला हा पक्ष आहे. त्यामुळं त्यांनी आता काय केलं नाही, कारण आम्ही तर काय आता सत्तेत नाही, त्यामुळे आम्ही काही विकासाच्या फार मोठ्या गप्पा मारणं चुकीचं ठरेल की आम्ही इथं हे करतो आम्ही तिथं ते करतो. ज्यावेळी सत्ता हातातील त्यावेळी आम्ही काहीतरी आश्वासन देऊ शकतो. पण आता सुशोभीकरणापेक्षा मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे जे नागरिकांचे प्रश्न आहेत की आता मगाशीच आपण बोललो की कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. काही ठिकाणी आता जे उपनगरं जी नवीन नवीन वस्त्या आहेत तर तिथं रस्ते अजून लोक राहायला गेलीत तरी त्यांच्याकडे म्हणजे महानगरपालिकेची परवानगी घेऊन त्यांचे अधिकृत पैसे भरून तिथं लोक बांधकाम करून राहायला गेलीत तर तिथं ज्या गटारी पाहिजे, तिथं प्यायचं पाणी आलं पाहिजे, तिथं जायला रस्ते चांगले झाले पाहिजेत, हे कुठेही मिळू शकत नाही. तर हे आमच्याकडे एक ताकद आहे की आम्हाला दिलेली की आंदोलनाची ताकद आहे की आंदोलनं करून त्या प्रश्नावर त्या लोकांचा सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीनं उभं राहणं हे आमचं काम आहे. आणि ते प्रशासनाकडनं करून घेण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू शकतो. दादा अजून एक वैयक्तिक प्रश्न, महानगरपालिकेच्या आता येणाऱ्या निवडणुकीत हर्षलदादा शिवसेनेचं नेतृत्व करणार आहेत का? तर मी पक्षाचं आता माझ्याकडे शिवसेनेचं शहर समन्वयक पद आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या व्यूहरचनेत किंवा निवडणुकीच्या बॅक ऑफिस किंवा भाषणं करायची असतील तर यासाठी प्रचार करणं, लोकांच्यापर्यंत पोचवणं, पक्षाची जी भूमिका आहे ती लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी 100% करीन. पण महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी माझा कुठलाही प्रयत्न नसणार आहे. मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकसुद्धा नाही आहे. माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत, माझ्या भागातले जे कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक आहेत, जे तयारी करत आहेत, त्यांच्या पाठीशी राहून त्यांना कसं निवडून आणायचं यासाठी प्रयत्न मी 100% असणार आहे. नागरिकांच्या म्हणजे सामान्य जनतेच्या मनात असं आहे की तरुण पिढी पुढं आली पाहिजे, तरुण लोक पुढं आली पाहिजेत. तर आपण एक तरुण म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असाल किंवा तसा काही विचार तुम्ही आता नाही म्हणणार आहात, पण तसं जर तुम्हाला लोकांनी सांगितले की बाबा तुम्ही आम्हाला पाहिजेच आहात, तेव्हा तुमची भूमिका काय असणार? नाही, कसं आहे की त्याच्यावर आता म्हणजे मीच ठरवलं की मला महानगरपालिकेच्या राजकारणात जायचंच नाही आहे. कारण बरेच गोष्टी आहेत जे म्हणजे गडकिल्ले संवर्धनाचं काम आहे, गडकिल्ल्यांच्यावर फिरणं मला जास्त आवडतं. बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत की त्याच्यात आम्ही पुढाकार घेतो, पण त्या गोष्टीला कुठेतरी मर्यादा येतात. त्यामुळं कार्यकर्त्याला त्या नगरसेवक करणं, आपल्या जवळच्या मित्राला नगरसेवक करणं, पक्षातले जे सर्वसामान्य कार्यकर्ते जे अनेक वर्ष या पक्षासाठी राबलेत, प्रामाणिकपणे अजून आमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, त्या लोकांना कुठंतरी नगरसेवक करणं, त्यांना या महानगरपालिकेच्या राजकारणात मोठं करणं. कार्यकर्ता जर का मोठा आमच्याबरोबर जे आहेत ते केले तर पक्ष मोठा होईल. त्यामुळं त्यांनाच मोठं करण्याचं उद्देश आहे. लोकांची भावना ही चांगली असतेच, पण त्यांना या जर का गोष्टी समजावून सांगितल्या तर नक्कीच ते समाधानी होतील असं मला वाटतं. आता आपण जे बोलला की आंदोलन म्हणा किंवा काही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, विशाळगडचा जो आता मुद्दा आहे, विशाळगडचं आक्रमण झालेलं होतं, अतिक्रमण झालं होतं, त्याचं प्रश्न तो तडीच गेला का, तुम्हाला काय वाटतंय? नाही, विशाळगडचं कसं आहे की मला वाटतं की तुम्हाला आता माहिती आहे अवधूत की विशाळगडचं आंदोलन म्हणजे अनेक वर्ष कार्यकर्ते त्याच्यासाठी आंदोलन करतात. बरेच म्हणजे 40 वर्ष झालं लोक म्हणजे आंदोलन ती अतिक्रमण काढा म्हणून करतात, पण 40 वर्ष आंदोलन कमी नाही, उलट वाढलीच. मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी मी ज्यावेळी परत त्याची सुरुवात केली, आंदोलनाला केली, मी सगळ्याच कार्यकर्त्यांना बोलवलं. आम्ही सगळी मिळून म्हणजे सगळ्याच विचाराची
आम्ही एकत्र येऊन आम्ही ते आंदोलन करायचं. तर बघितलं तर तिथं कोंबड्या जे कापत होत्या त्या कोंबड्या कापायला आम्ही म्हणजे तिथं मटण मार्केट विशाळगडावर केलं होतं. ही खरेखर दुर्दैवाची बाब आहे. मग ते आम्ही तिथं थांबवलं. तर तिथं ते कापू नका म्हणून पत्र जी शासनाची आलेली आहेत ती माझ्या नावावरची आलेली आहेत. तिथं आम्ही गांजा कसा विकला जातो, दारू कशी, त्या दर्ग्याच्या बाहेर जी फुलं आणि याची विक्रीची जी दुकानं आहेत धार्मिक व साहित्य विक्रीची, त्याच्यामध्ये कशी दारू विकली जाते, गांजा विकला जातो, हे स्टिंग ऑपरेशन आम्ही तिथं दाखवून दिलं आणि ह्या प्रश्नाला वाचा पडली. तर त्यावेळीसुद्धा ती जी सगळी आहे ती पोलिसांनी तिथं चांगल्या पद्धतीनं कारवाई केली. त्याला पायबंद बसला, कोंबड्या कापायचं बंद झालं. आम्ही आंदोलनं परत करायला गेलो, अडवलं गेलं. मग काही घटना ज्या घडल्या म्हणजे तिथं कार्यकर्ते गेले, दंगल घडली आणि मग प्रशासनाने हे काढायला सुरुवात केली. पण ते म्हणावं तसं अजून निघालेलं नाही. कारण ऐतिहासिक वास्तू म्हणजे इतिहासात मगाशी पहिल्यांदा आपण जे बोललो की इतिहासात काहीतरी पुरावा लागते, त्या असलेल्या गोष्टी हा किल्ला म्हणून राहिले नाही. कारण आपण विशाळगडावर गेलो, आपण जो परिसर बघतोय तो गडावरचा फक्त 30% परिसर आहे आणि इतर किल्ला आहे जो 70% किल्ला आहे जो आपण तिकडे जातच नाही. कारण गेल्यावरच इतकी दुर्गंधी तिथं बघायला मिळते की बाकीच्या किल्ल्यावर जायला फिरायला आपली इच्छाच व्हायला नसायला पाहिजे, अशी ती दुर्गंधी आहे. त्यामुळं विशाळगडचा प्रश्न अजून काय पूर्ण सुटलेला नाही आहे. जोपर्यंत तिथलं ते अनधिकृत बांधकाम निघत नाही, किल्ला पूर्ववत होत नाही, स्वच्छ होत नाही, तिथं छत्रपती शिवरायांच्या जो पराक्रम घडला आहे, मावळ्यांनी तिथं जे रक्त सांडलं आहे तिचं उचित स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विशाळगड पूर्वत झाला असं म्हणता येणार नाही. हर्षदा, अजून एक वैयक्तिक प्रश्न. शिवाजी विद्यापीठचा जे आता नामांतरणाचा विषय आहे तेव्हा आपलं मत काय, आपली भूमिका काय असणार आहे? नाही, मी तर तुम्हाला प्रामाणिक सांगतो की शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहिलं पाहिजे. आता काही म्हणतात की नाही छत्रपती म्हणायला तुम्हाला लाज वाटते. खरे त्यात शिवाजी म्हटलं, हे नाव घेतलं तर आपल्यासमोर एकच येतं की छत्रपती शिवाजी महाराज हे येतं. पण हे शिवाजी विद्यापीठ नाव देताना अनेक ज्या लोकांनी विचार करून म्हणजे डॉक्टर बाळकृष्णनी जे शिवाजी द ग्रेट जे पुस्तक लिहिलं, जे आजही आपल्याला प्रेरणादायी आहे, म्हणजे ते इंग्रजीमधलं पुस्तक आहे, ते बाळकृष्ण असतील, यशवंतराव चव्हाण असतील, अप्पासाहेब पवार असतील, बरेच अशी लोक आहेत ही शिवभक्त नव्हतीत का? त्यांनी काय विचार केला की आता जर काय छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव दिलं तर त्याचं काय होणार आहे, CSM किंवा CSM विद्यापीठ. मग आपल्याला CSTला आपण पण म्हटलं की CST लावलं म्हणजे काय, CSTला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. मी तुम्हाला बोर्ड दाखवते, तिथं तर त्या मुंबईत आणि इथं जे आता बोर्ड आहेत ना तिथं काय लिहिलं म, काय याचा अर्थ समजणारच नाही ना. हे पूर्ण लिहायला तुम्हाला तिथं म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना की शॉर्ट फॉर्म, शिवाजी म्हटलं की आमच्या समोर एकच चित्र उभं राहतं की छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे काय ते काय नाव दिलं काय आणि नाही दिलं काय, शिवाजी विद्यापीठ हे नाव योग्य आहे हे कोल्हापूरकरांच्या मनामनात आहे, हृदयावर कोरलेलं नाव आहे आणि ते बदलू नये अशी एक प्रामाणिक इच्छा आहे. त्यात काय छत्रपती म्हणायला लाज वाटते किंवा असा काय विषय नाही आहे, ते उगाचच उभा केलेलं आहे. आणि बाहेरून कोणतरी येऊन आम्हाला आमच्या कोल्हापूरमध्ये काय करावं हे जर का सांगणं असेल तर ते आम्ही खपवून नाही घेणार. एकंदरीत असं वाटतंय दादा, महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये आपली शिवसेना स्वबळावर सत्तेत येणार का, आपलं काय मत आहे यावर? सध्या महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय, त्यामुळं स्वबळावर येणार का महाविकास आघाडी म्हणून येणार हे पक्ष नेतृत्व ठरवतील. वरतून मातोश्रीवरून जसा आदेश येईल, जे वरिष्ठ पातळीवर जे ठरले जाईल त्या पद्धतीनं काम करू. पण आम्ही आत्ता एक सांगतो की आता आमची महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतोय. त्या महाविकास आघाडीची सत्ता या महानगरपालिकेत आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आणि त्यात कुठं कमी पडणार नाही. त्यात जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. दादा, आपला वैयक्तिक प्रश्न, आपली राजकारणात येण्याची कधी आला तुम्ही, येण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली किंवा तुमचं कसं सुरुवात झाली राजकारणात येण्याची हे जाणून घ्यायला आवडेल आपल्याला. की राजकारणात असं काही म्हणजे ठरवलं नव्हतं की आपण राजकारणात किंवा हे याचं. पहिल्यांदा एक समाजकारणाची आवड पहिल्यापासून होती, पण कोल्हापूरमध्ये एक आंदोलन गाजलं होतं की धनागरेंचं आंदोलन, कुलगुरू जे होते त्यांच्या विरोधात एक आंदोलन गाजलं. त्यामध्ये आम्ही विद्यार्थी दशेत होतो 11वी 12वीमध्ये आणि त्यावेळी आम्ही विजय देवणे साहेबांच्या संपर्कात होतो आणि विजय देवणे आमच्या याच भागातले असल्यामुळे त्यांचं एक कौटुंबिक नातं होतं. तर त्यांच्यासोबतच आम्ही त्या
त्यांच्यासोबत त्या आंदोलनातनं जोडलं गेलो. मग सामाजिक कामाची आवड, मग पक्षाचं काम, असं करत 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 आम्ही मी राजकारणात आलो आणि आजपर्यंत इथंपर्यंत येऊन पोचलेलो आहे. दादा, आता तुम्ही सांगितलं की 2010 पासून शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज यांच्या भूमिका आपण करताय. त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनात काही बदल झाले का, किंवा काही आपल्याला प्रतिक्रिया आल्या का, किंवा आपल्यात काही चांगल्या गोष्टी जाणवल्या का स्वतःमध्ये, वैयक्तिकमध्ये? नाही, बऱ्याच असे प्रसंग आहेत आणि त्याचा अनुभव बरेच आलेले आहेत. एक म्हणजे की आपण समाजात वावरत असताना त्या मर्यादा, कारण एक छत्रपती शिवरायांची भूमिका, संभाजी महाराजांची भूमिका केली की लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो, तो तुमच्याकडे चांगल्या नजरेने बघितला. तुम्ही पण अवधूत बघितलं असेल की भूमिका ज्यावेळी मी नाटकामध्ये असेल, आता भव्य सेटवर जर केलो किंवा गणेशोत्सवामध्ये गेलो, तर अनेक लोक येऊन अक्षरशः पाया पडतात. म्हणजे त्यांना एक साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना भेटल्याचा अनुभव होतो, भास होतो. त्यामुळे ते त्या शिवरायांच्या त्या भूमिकेसमोर नतमस्तक होतात, लोटांगण घालतात, पाया पडतात. असा अनुभव आहे की मी नाटक संपल्यानंतर सुद्धा एक तास फक्त लोक नमस्कार करायला येतात, कोण फोटो काढायला येतात, यासाठी मला थांबावं लागतं. असंच एक प्रसंग होता की मी याच्यामध्ये साताऱ्यामध्ये आम्ही नाटकाचा शो करत होतो आणि नाटकाचा शो संपल्यानंतर एक वयस्कर व्यक्ती आले आणि त्यांनी नमस्कार केला. मी कारण शिवरायांच्या ड्रेसमध्ये होतो आणि त्यांनी मला नमस्कार केल्यावर मी त्यांना म्हणजे ड्रेस असल्यामुळं वाकू शकलो नाही आणि मी हात जोडल्याने मी तिथून परत आम्ही गेलो, मेकअप वगैरे उतरवला, परत जेवायला गेलो आणि जेवून झाल्यावर परत ती व्यक्ती मला येऊन भेटली आणि मग मी त्यांना, ते वयस्कर असल्यामुळं मी त्यांच्या नमस्कार पाया पडलो. मी म्हटलं, दादा तुम्ही मगाशी पण भेटला आणि आता परत आलाय, परत काय काम होतं काय? नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे. म्हटलं तुम्ही ड्रेसवर होता म्हणून मी मगाशी जास्त तुम्हाला बोललो नाही. म्हटलं काय? तर मला म्हटलं की तुमची ॲक्टिंग बघितली आणि मला सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरेंची मला आठवण झाली. म्हटलं म्हणजे साक्षात चंद्रकांत मांढरे माझ्यासमोर शिवरायांच्या भूमिकेत उभारले काय, हे असं वाटलं. हे कसं काय? मी त्यांना म्हटलं की दादा, बहुतेक हा आमच्या कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्म आहे. ते पण कोल्हापूरचे होते आणि मी पण कोल्हापूरचा आहे, त्यामुळं तो एक मातीचा गुणधर्म याच्यामध्ये आले. कारण मी भूमिका करतानाच चंद्रकांत आणि सूर्यकांत यांचे जे सिनेमे आहेत, ते सिनेमे छत्रपती शिवाजी महाराज हा चित्रपट मी बऱ्याच वेळा बघितला आणि त्यातले ॲक्टिंगचे जे बारकावे आहेत ते बारकावे मी बघत गेलो आणि ही ॲक्टिंग करायचं म्हणजे ॲक्टिंग ते बघूनच मी ॲक्टिंग केलेली आहे. त्यामुळं हे असे बरेच प्रसंग आहे. काही वेळेला मी संभाजी महाराजांची भूमिका कर्जतमध्ये होतो, घोड्यावरून पडलो. आज ही जिरेटोप बघितलं तर एका बाजूला असं आत गेलेला आहे, दगडावर डोकं, घोड्यावरून घोडा माझ्या अंगावर आणि मी खाली पडलो. पण सुदैवानं काहीच झालं नाही, मुक्कामार लागला, पण त्यातनं बचावलो. असे बरेच प्रसंग आहेत. काही वेळेला उडी वरून मारलेल्या 25-30 फुटावरून, त्यावेळी काही हाताला किरकोळ दुखापत झाली. या अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण जगदंबेचा आशीर्वाद होता म्हणून कुठं काय दुखापत झाली नाही, सुखरूपच राहिलो. हे असे बरेच अनुभव आहेत सांगण्यासारखे. तर अजून एक गोष्ट मला आता ऐकायला मिळाली की शिवाजी महाराजांचं पेंटिंग संदर्भात आपला संदर्भ घेऊन काही पेंटिंग म्हणा किंवा काही पुतळ्यांचं काम चालू आहे, असं मला गोष्ट ऐकायला मिळाली. याबद्दल आपल्याला काय बोलायचं? नाही, आता कसं आहे की कोल्हापूरमध्ये कलाकार बरेच आहेत. तर पहिल्यांदा विपुल हळदणकर आणि हर्षद पाटील म्हणून आहेत, त्यांनी आमच्या घरामध्येच फोटोशूट केलं होतं. ते म्हटले की हर्षद, आता आम्हाला एक म्हणजे जी कांबळे सरांचं जे पेंटिंग आहे, जे शासनमान्य छत्रपती शिवरायांचं जे पेंटिंग आपण म्हणजे आता बघतो, ते शासनमान्य पेंटिंग आहे. तर त्या पेंटिंगवरून परत आपण नवीन पेंटिंग आम्हाला तयार करायचं आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे आले आणि म्हटले की करूया का. मी मग या कामाला कधी कायम मी उत्साहच नेहमीच असतो, म्हणजे बाकी सगळी कामं बाजूला ठेवायची, त्याच्यात पुढाकार घ्यायचा. मग ते आम्ही आमच्या घरीच त्याचं शूट केलं, फोटोशूट केलं वेगवेगळ्या स्टाईलनं आणि मग त्याच्यावरनं त्यानं ते पेंटिंग केलं आणि ते बरंच व्हायरल झालं. म्हणजे आता पुण्यातल्या काही लोकांनी त्याच्यावरून रिपेंटिंग केली आहेत. आता ते जे पोस्टर आहे, चित्र आहे, ते बरंच लोकांना म्हणजे उपलब्ध असतात. माझ्या तर एकदा मित्रानं मला म्हटलं की सगळ्यात भारी पोस्टर
तुला दाखवतो चल, आणि त्यानं ते घरी लावून ठेवलं. तर ते उदबत्ती वगैरे लावून हार घालून ठेवले होतं. आणि मी घरात बघितले, अरे म्हटलं हे फोटो. तर म्हटलं अरे मी ते या म्हणजे फोटो करताना मॉडेल म्हणून मीच काम केले. आणि म्हटलं अरे नाही ते असं मी म्हटलं. मग मी त्याला दाखवला व्हिडिओ आणि चित्र कसं आम्ही ते तयार केलं. तो म्हटलं अरे ते हार काढतो. म्हटलं अरे नको, म्हटलं हे तू हर्षिल सुर्वेला हार घातलेला नाहीस, तर छत्रपती शिवरायांना हार घातला आहेस. त्यामुळे ते हर्षिल सुर्वे नाही, ते शिवाजी महाराज आहेत. ते तसंच राहू दे, ती तुझी भावना आहे ती तशीच ठेव. हे सांगितलं म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर सुचित पोद्दारनं एक पेंटिंग केलं आहे, ते पण चांगलं बरंच व्हायरल झालं. म्हणजे ते फोटो मी तुम्हाला देईन बघा, ते बरंच व्हायरल झालं. एक आमचे संताजी चौगुले म्हणून शियाला एक आर्टिस्ट आहेत, ते अनेक मूर्त्या पुतळे भव्य तयार करतात. तर त्यांनी एक पुतळा, 2 पुतळे तयार केलेत. एक आपल्या इथं कोल्हापूरमध्ये हळदी जे गाव आहे, हळदी, त्या हळदीमध्ये जो पुतळा आहे त्याच्यासाठी सुद्धा मॉडेल म्हणून मी काम केले. मी तिथं तर मी त्या एका विटेवर आणि उभा राहून ते असं चालताना अशी ती पोज दिली होती, छत्रपती शिवराय चालत येत आहेत वगैरे अशी ती. आणि त्याच्यावरून त्यांनी ती फोटोग्राफी केली होती आणि त्या फोटोग्राफीवरून त्यांनी तो पुतळा बनवला. तर बरं त्याच संताजींनी हिंगोलीमध्ये शिवरायांचा पुतळा आहे जो घोड्यावर बसलेले आहेत, तर तो पुतळासुद्धा मॉडेलिंग म्हणून त्याच्यासाठी पण मीच काम केलेलं आहे. आपल्या इथले शिवायपेठीले तुम्हाला माहिती आहे की राजू राऊत साहेब आहेत, राजू राऊत दादा जे आहेत, तर त्यांनीसुद्धा त्यांची ते तर एवढे मोठे आर्टिस्ट आहेत. त्यांनी पण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज याच्यासाठी माझी मॉडेलिंगसाठी मॉडेल म्हणून माझी फोटोग्राफी केलेली आहे. आता आमचा तरुण जो हे आहे आर्टिस्ट आहे ओंकार कोळेकर, तर ओंकारनं सुद्धा आता एक शिवरायांचा घोड्यावरचा पुतळे काही बनवलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा मॉडेल म्हणून माझी फोटोग्राफी केलेली आहे. असे बरेच अजून आता नाटकातले काही संभाजी महाराजांची आता पुण्यतिथी जी झाली त्यावेळी काही फोटो व्हायरल्स होतात. रक्तामध्ये माखलेला संभाजी महाराजांचे किंवा साखळदंडातले जे फोटो आहेत ते जे फोटो आहेत ते कुणाला लक्षात येणार नाही, पण ते मॉडेल म्हणून म्हणजे आमच्या ते नाटकातले फोटो आहेत पण एडिट करून वगैरे तेच बरेच व्हायरल झालेले आहेत. तो सुद्धा त्यामध्ये सुद्धा मीच आहे. म्हणजे हे अशा बरेच आहेत की त्याच्यामध्ये आहेत पण हे लोकांना माहिती नाही. अजून एक आत्ता मी गोष्ट जाणवली आम्हाला, जसं आपण शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, त्याचबरोबर आपण पावनगडावर मध्यंतरी आपले बातमी आले होते, त्या संदर्भात आपली काय माहिती देऊ शकाल? नाही, पावनगड आम्ही विशाळगडचं ज्यावेळी हे केलं की आम्ही विशाळगडला ज्यावेळी तो बुरुज पडला आणि त्यावेळी आम्ही सगळे विशाळगडवर गेलो आणि ते पडलेले दगड आम्ही सगळ्यांनी शिवभक्तांनी म्हणून बाजूला ठेवले. त्याच्यानंतर मग त्याच दरम्यान आम्ही पावनगडवर आलो. तर पावनगडवर कोल्हापूरमधून जो दिसतोय पहिल्यांदा तो सगळ्यात पहिला महत्त्वाचा दिसतोय तो पावनगड दिसतोय. कोल्हापूर म्हणजे आपल्या पंचगंगा नदीपासून कुठून बघितला तर दिसतोय तो दर्शनी भागात तो पावनगडचा पहिला जो बुरुज आहे ज्याच्यावर झेंडा लावलेला आहे तो दिसतोय. आणि तो एका बाजून पडलेला आहे गेले 150-200 वर्ष आणि त्याची जी आजूबाजूला पूर्ण दगडं तो चिलखती बुरुज आहे आणि त्या चिलखतात बरीच दगडं पडली होती. तिथं खाली पायऱ्या ती आम्हाला, तर आम्ही तसे ते साधारण 624 दगड साधारण 200-250 किलोपासून साधारण 500-600 किलोपर्यंत एक दगड असे 624 दगड आम्ही त्यातून काढले. ती जी नाळ होती ती ओपन केली, पायऱ्या तिथं आम्हाला आढळून आल्या. मग ते आम्ही बांधकाम केलं. आम्ही स्वखर्चातून मी काही पैसे स्वतः मला त्या ह्याच्यासाठी घालायला लागले. तिथं तुपाची विहीर आहे, तुपाची विहीर आम्ही ती पडझड होत होती ती आम्ही चुन्यामध्ये म्हणजे त्यावेळेचा होता तसा चुना आम्ही ते माहिती घेऊन पूर्ण चुन्यामध्ये विहीर बांधली. आता जर बघितलं तर तो बुरुज पूर्ण झाला, फक्त वरच्या चौऱ्याने हे बांधायचं वरची जी चिलखताच्या वरची जी बाजू आहे त्या बाजू ती बांधायची राहिलेली आहे. खालचा भाग राहिला. काही चोर दरवाजा आहे, या चोर दरवाजाचं पण बांधकाम पन्हाळा नगरपालिकेनं आम्ही ज्यावेळी पहिला स्वतः स्वखर्चाने केलं त्याच्यानंतर तिथल्या काही लोकांनी येऊन पुढाकार घेतला. विनय कोरे साहेब आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन मग त्यांनी ते फंड मंजूर केला आणि तिथं आता ते त्यांच्या पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने काम चालू आहे आणि चांगलं काम चालू आहे. पण आम्ही तिथं जाऊन त्या कामावर लक्ष ठेवतो आहे. आणि एक छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला हा एक सुस्थितीत होतो आहे याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे की कारण हा मुळात सुरुवात याची आम्ही बांधणीची आम्ही आमच्या स्वखर्चातून केली. दादा, आपण समाजकार्य करताय हे आता लक्षात येतेच, किंवा राजकारणात सुद्धा तुम्ही सक्रिय आहे. समाजकारण करताना राजकारण करताना आपल्या कोल्हापूर मातीतला एक कलाकार कुठेतरी हरवणार नाही ना याची आम्हाला एक शंका वाटते. तर भविष्य काळात किंवा आपलं कलाकार म्हणून काय योगदान असणार आहे कोल्हापूरसाठी?
नाही कलाकार म्हणून मला दुसरं कुठंतरी रोमॅन्टिक हिरो म्हणून कुठंतरी त्या झाडाभोवती फिरत गाणं म्हणायचं आहे किंवा असं माझी कधीच इच्छा झाली नाही आणि नाही. पण जोपर्यंत घोड्यावर बसून तलवार एका हातात, म्हणजे तुम्ही आमचं जर काय नरशार्दूल संभाजी नाटक जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एंट्री अशी आहे की एका हातात तलवार आणि एका हातात लगाम असं पकडून ती एंट्री आहे. म्हणजे रणांगणातले शंभूराजे ही अशा पद्धतीनं आमची ती एंट्री आहे. ती ताकद जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत याच भूमिका करायला आवडेल. आता आमचं जे नाटक आहे संभाजी महाराजांचं त्याच्यामध्ये थोडेफार किरकोळ बदल करून रेकॉर्डिंग करून आम्ही ते नवीन सादरीकरण करणार आहे. आणि परत शिवरायांचं आणि एक नवीन नाटक की जे वेगळ्या अँगलनं की जे समोर आलेला इतिहास नाही आहे काही, त्यावर आमचं लिहायचं सुरू आहे, अभ्यास आहे त्याचा. आणि ते झालं तर ते पण प्रेक्षकांच्या भेटेल आहे. त्यामुळं कलाकार हा माझ्या अंगातला 100% मरणार नाही. राजकारणात कुठं असेल, भविष्यात काय होईल याची ग्वाही मी देऊ शकत नाही. पण कलाकार म्हणून आणि म्हणजे फक्त शिवरायांची भूमिका हे नेहमी करत राहीन आणि त्या माध्यमातून समोर येत राहीन हे विश्वास तर 100% आहे मला. दादा, समाजकार्य आपण आता करतायच. कोरोना काळामध्ये समाजकार्य करताना आपले जे स्वतःच्या कुटुंबातील लोक त्यांना डेड बॉडी मिळत नव्हती. कोरोना काळात जे व्यक्ती मयत झाले ते, त्या काळात तुम्ही स्वतःहून पुढं आलात आणि त्या डेड बॉडींना घेऊन आपल्या कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करत होता. ते व्हिडिओ बातम्यांवरच होते. ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की बाबा तुम्ही याला हे करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का, किंवा तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, किंवा ह्या गोष्टी कशा प्रकारे तुम्ही केल्या, ह्या गोष्टी आम्हाला आवडतील. हे कसं आहे की मला वाटतं की आता हाच साधारण पिरियड होता, मार्च महिना होता आणि त्यावेळी आल्याने माझा 4 तारखेला वाढदिवस होता. तर व्हाईट आर्मीच्या वतीनं अन्नछत्र सुरू झालं होतं. व्हाईट आर्मी आपल्या इथे एक मोठी संस्था आहे, अशोक रोकडे सर त्याचं काम करतात. तर व्हाईट आर्मी त्यांचा मला फोन आला, आम्ही त्यांच्याशी संलग्न कायम काम करायचो. ते मला फोन हर्षल अन्नछत्र चालू केले आणि येऊन जा. मी म्हटलं वाढदिवस आहे 4 एप्रिलला, मी येतो. त्यावेळी वाढदिवसाला मी त्यांना आर्थिक मदत माझ्या परीनं करायला गेलो आणि त्यावेळी मी ते म्हटले की नुसती मदत नको, तू इथं सक्रिय पाहिजेस. आणि 4 तारखे वाढदिवसाला 5 एप्रिलपासून मी सक्रिय झालो. त्यावेळी त्यांच्यावर ज्यावेळी कोरोनाचा हे वाढला तर त्यावेळी लक्षात आलं की ॲम्ब्युलन्स होत्या पण लोक घेऊन येतो, कारण आजार कसा आहे काय आहे धाडस करत होती. मी म्हटलं की आता लॉकडाऊन आहे, माझी गाडी घरात आहे, त्या गाडीचा मला उपयोग नाही आहे, म्हणून ती इनोवा मी त्याच्या सीट काढल्या, त्याच्यामध्ये बेड लावले आणि ती ॲम्ब्युलन्स त्याची तयार केली आणि मी ती व्हाईट आर्मीकडे सुपूर्द केली. आणि त्याच्यातून जे काय जेवढी होता येईल तेवढी लोकांना मदत केली आणि त्यातूनच मग डेड बॉडी कशी हाताळायची, कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे आणि मग हे लक्षात येत गेलं म्हणजे त्यातून. आणि इतका होते की सगळीच घाबरलेली होती, म्हणजे कोणाला काय करावं हे लक्षात येत नव्हतं. म्हणून मग पुढाकार घेतला आणि त्यावेळी ती पहिल्या ह्याच्यात मी ॲम्ब्युलन्स केली. आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी परत कोरोनाचा वाढला तर त्यावेळी तर भयानकच परिस्थिती, मृत्यूचं थैमान व्हायला. कारण मला एक असा प्रसंग आठवतो की आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता मी तिथं आम्ही जी गाडीतून महानगरपालिकेची वेळी गाडी होती त्या गाडीतून गेलो होतो तर तिथं साधारण एक 40 डेड बॉडीज तिथं त्या नाही 40 डेड बॉडी पंचगंगा स्मशानभूमीवर त्या चितेवर होत्या आणि त्या जळत होत्या. आणि गाड्या ज्या होत्या 7 ते 8 गाड्या मला वाटतं की शववाहिका होत्या, त्यातून डेड बॉडीज आलेल्या होत्या. आणि त्या 7 गाडीमध्ये साधारण 10 ते 15 डेड बॉडीज तिथं होत्या, म्हणजे इतक्या जळ होत्या. आणि त्यावेळी कोणी नव्हतं, म्हणजे ड्रायव्हरसुद्धा बोलले आणि स्मशानभूमीतले 2-3 कर्मचारी आणि मी असं आम्ही होतो. आणि त्या सगळ्यांना आम्हाला त्यावेळी लक्षात आलं की हे पण इथं पण आपल्याला मदतीची गरज आहे किंवा गाड्या येतात. त्यावेळी आम्ही आम्हाला काही माझ्या मित्रांनी मदत केली आणि आम्ही शववाहिका घेतली आणि ती शववाहिका आम्ही CPRमध्ये ठेवली. पण त्याच्यावर परत ड्रायव्हर म्हणून कोण आहे तर आमची प्रिया पाटील म्हणून मुलगी आहे, तिनं ती स्वतः माझ्याशी संपर्क केला आणि ती म्हटली की दादा मला याच्यामध्ये काम करायचं. ती ड्रायव्हर म्हणून आली. आणि माझे मित्र आहेत, राकेश म्हणून आहे, चैतन्य आष्टीकर आहे, आमचा प्रदीप हांडे आहे, ही सगळी आली. आम्ही मग त्या डेड बॉडीज CPRमधल्या घ्यायला लागलो, मग बाहेरच्या पण गेलो. म्हणजे महाराष्ट्रात एकमेव मी असं असेल की आम्हाला संस्थेला होती की डेड बॉडी घ्यायची परवानगी आम्हाला मिळालेली होती. आणि ते मग आम्ही काम करत गेलो, लोक यायची नाहीत, त्या आम्ही डेड बॉडीज घ्यायचो, स्वतःच त्याला शेवटचं पाणी पाजायचो, त्याचे दहन करायचो
या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे प्रेरणा मिळाली म्हणजे की नाटकामध्ये आणि सिनेमामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका केली. म्हणजे तिकडं भूमिका करायची महाराजांची आणि संकट आल्यावर पळून जायचं हे काय शोभणारं नव्हतं. संकट आले तर त्याला सामोरं जायला पाहिजे. ही प्रेरणा आपल्याला त्यातून आली की आपलं काय व्हायचं ते होईल. लोकांना शेवट दर्शनसुद्धा होत नव्हतं. मग आम्ही काय केलं की स्मशानभूमी ज्यावेळी यायचं तर त्यावेळी मी ती डेड बॉडी ती चेन असायची त्या पीपीला चेन ओपन करायची आणि व्हिडिओ कॉल्स व्हायचे. मग तिकडून ते कॉन्फरन्स कॉल व्हायचे व्हॉट्सअपला. व्हॉट्सअप कॉलद्वारे कॉन्फरन्स कॉलद्वारे मग मी त्यांना ते शेवटचं अंत्यदर्शन त्यांना त्याचं द्यायचो. आणि मग तिकडून मग ते लोक रडायचे वगैरे. मग त्यांना ते पाणी घातलेलं मग आम्ही ते करून ते डेड बॉडी ठेवणार मग अंत्यसंस्कार केलेले हे सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही दाखवायला सुरुवात केली. आणि त्यावेळी मग महानगरपालिकेचे तिथले जे कर्मचारी होते त्यावेळेचे उपायुक्त आयुक्त साहेब होते त्यांनी बरीच मदत केली. कारण धाडसानं किती यंत्रणा काम करायची त्याला पण मर्यादा होत्या. त्याला आपण सहभाग म्हणून काम केलं आणि ही प्रेरणाच आपल्याला छत्रपती शिवरायांच्याकडनं मिळालेली आहे. असं दादा आपल्याशी बोलून छान वाटलं. आपला एक नवीन पैलू आज आपल्या विषय हाटच्या माध्यमातून सर्व लोकांना समजेल किंवा समजलाही असेल. अशाच प्रकारे आपण सामाजिक कार्य करत राहा. आपल्या पुढील वाटचालीस आई जगदंबा आपल्याला साथ देईल आशीर्वाद असेल आणि आपल्याला आपल्या सर्व लोक आहेत कोल्हापूरचे लोक किंवा आपल्या महाराष्ट्रात जे काही तुम्हाला लोक ओळखतात ती सर्व तुम्हाला साथ देतील आणि असाच सर्वांना तुमचा हातभार लागावा अशी अपेक्षा. आपल्याशी बोलून छान आनंद वाटला आणि आभारी. थँक्यू. धन्यवाद.